ऑपरेशन टायगर सुरू असून हे ऑपरेशन आता थांबणार नाही अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून आमच्यात येऊ इच्छित आहेत असंही ते म्हणाले। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक महिलांमध्ये संभ्रम पसरवतायत अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली। जोवर सूर्यचंद्र आहे तोवर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिली। परभणी इथं आयोजित कृषी संजीवनी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। संजय राऊत राजापूरचा दौरा करणार आहे। साळवींच्या प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची पडझड थांबवण्यासाठी संजय राऊत राजापूरचा दौरा करतील। संघटनात्मक ताकद मतदारसंघात टिकून ठेवण्यासाठी राऊत हा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेकडून मिळते आहे। अमित शहा 22 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावरती येणार आहेत। पुण्यात पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहांना निमंत्रण दिलंय। बीड खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केस कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। आरोपींना सहकार्य करणारे बालाजी तांदळेसारखे लोक कुणासाठी काम करतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अपघाती निधन झालं होतं। आज कुंभारीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते। नवी मुंबईत जुन्या मंदिरांवर आणि जुन्या घरांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई करू नका अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। त्यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी ही मागणी केली। दरम्यान कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचं आश्वासन संचालकांनी दिलं। कल्याणमधील माजी आमदार गणपत गायकवाड याचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयानं फेटाळलाय। गेल्या वर्षी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर 6 गोळ्या झाडल्या होत्या। या प्रकरणी त्यांनी अटकेनंतर 1 वर्षानं जामिनासाठी अर्ज केला होता। राष्ट्रवादीचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत त्यांचा जाहीर प्रवेश झाला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। परभणीत मंत्री उदय सामंतांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। यावेळी सामंतांनी ट्रॅक्टर चालवत कृषी महोत्सवात एंट्री घेतली। दरम्यान त्यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हजेरी लावली। मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पहिल्यांदाच वनसेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे। विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलाय। 20-21 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। आता 3 आणि 4 मे रोजी ही परीक्षा आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यातील दुष्काळी भागातल्या 9 मुलामुलींनी स्पर्धा परीक्षेत बाजी मारली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुंबई मंत्रालय महसूल सहाय्यक पदाच्या स्पर्धा परीक्षेत या मुलांनी पदाला गवसणी घातली आहे। येत्या 31 मार्चला म्हणजे रमजान ईदला सर्व सरकारी बँका सुरू राहणार आहेत। बँकांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे। रमजान ईदला सर्व बँकांना सुट्टी असते, पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतलाय। क्रिकेटमध्येही आता पदवीचं शिक्षण घेता येणार आहे। एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं एमसीए हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे। हाजी अली ते मरीन ड्राईव्ह मार्गिका खुली झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय। कोस्टल रोडच्या हाजी अली जंक्शनच्या 8 पैकी 7 आंतरबदल मार्गिका आतापर्यंत सुरू झाल्यात। त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे। मुंबई सागरी किनारा मार्गावर अनेक ठिकाणी आंतरबदल मार्गिका देण्यात आल्या आहेत।
मध्य रेल्वेनं पुन्हा फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी सुरू केली आहे। 13 फेब्रुवारीला दादर रेल्वे स्टेशनवर 1267 फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली, ज्याद्वारे तब्बल 3,12,000चा दंड वसूल करण्यात आला। पुण्यातील सर्वच पुलांचं सेफ्टी ऑडिट होणार आहे। पावसाळ्यात पूल दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। पावसाळ्यापूर्वी 672 पुलांची सुरक्षा तपासणी केली जाईल। तपासणी अहवालानंतर पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाईल। पुण्यातील पीएमपीएल बसच्या ताफ्यातील बसची संख्या वाढणार आहे। पुणे पिंपरी चिंचवडसाठी 1000 नवीन बसेस मिळणार आहेत। वाढत्या प्रवासी संख्येमुळे नव्या बसेस खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय। बस खरेदीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली आहे। सिंधुदुर्गच्या राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय। पुतळ्याचे काही भाग आता मालवणमध्ये दाखल झालेत, त्यामुळे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे। मनोज जरांगेंनी त्यांचं साखळी उपोषण पुढे ढकललंय। 15 फेब्रुवारीचं राज्यव्यापी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याची घोषणा जरांगेंनी केली आहे। बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला कोर्टानं दिलासा दिलाय। खेडकरला 3 आठवडे अटक न करण्याचे निर्देश दिलेत, तसंच पूजा खेडकरला तपासात सहकार्य करण्याच्या सूचनाही कोर्टाकडून देण्यात आल्या। इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या रणवीर अलाहाबादियानं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलंय। त्याच्याविरुद्ध मुंबई, आसाम आणि अन्य ठिकाणीही एफआयआर नोंदवण्यात आल्यात। त्यांना आव्हान देण्यासाठी रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। कोल्हापुरात जीबीएसचा पहिला बळी गेलाय। 60 वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झालाय। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मृत महिला चंदगड तालुक्यातील असल्याची माहिती मिळते। मुंबई मनपाच्या आरोग्य विभागात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या संस्थांची कोट्यवधींची बिलं थकीत आहेत, त्यामुळे या संस्थांनी सेवा बंद केली आहे। याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा संस्थांनी दिलाय। त्यामुळे पालिकेच्या अनेक दवाखान्यांमध्ये स्वच्छता, देखभाल आणि अन्य सेवांवर परिणाम होतोय। साताऱ्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवरील बंधाऱ्याला गळती लागली आहे। बंधाऱ्याच्या पायाजवळ दगड निसटल्यानं बंधारा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे। मात्र याकडे संबंधित विभागाची यंत्रणा गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेत। यासाठी महापालिकेनं टिप्परची यंत्रणा उभारली आहे, मात्र तरीही कचरा वेळेवर आणि सर्वच ठिकाणचा उचलला जात नसल्याचं शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून येत आहे। आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे। आजच्या दिवशी गुलाब फुलाला सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे गुलाब चांगलाच भाव खातोय। दादरच्या फुल मार्केटमध्ये 150 ते 200 रुपयांना मिळणारी गुलाबाची एक जुडी आता 300 ते 500 रुपयांपर्यंत मिळते। मुंबईत व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली आहे, त्यामुळे गुलाबाचे दरही वाढलेत। आज एक गुलाब 20 ते 25 रुपये किमतीनं विकला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून फुलांच्या पाकळ्यांनाही तितकीच मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। चंद्रपुरात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनोखा कार्यक्रम पार पडला। चंद्रपूरकरांनी राणी हिराईने आपले पती राजे भीरशहा यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भव्य समाधीवर पुष्प अर्पण करत प्रेमाचं स्मरण केलं। यावेळी इकोप्रो संस्थेकडून तरुणांना प्रेमाचं महत्त्व समजावण्याचा प्रयत्न केला गेला। पुणेकरांनी हटके व्हॅलेंटाईन डे साजरा केला। पुणेकरांनी निसर्गावर प्रेम करा असा संदेश देत मुळा मुठा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली। माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाअंतर्गत पुणेकर एकत्र आले। पुण्यातील शिरूर तालुक्यात पाबळ इथं भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत झाली। यात शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। गावात काठी पालखी छबिण्याच्या मिरवणुकीसह विविध कार्यक्रम पार पडले।
वाशिमच्या पोहरादेवी संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे। बंजारा बांधव पालख्या घेऊन पोहरादेवीत दाखल झाले। 15 फेब्रुवारीला मुख्य सोहळा रंगणार आहे। पालख्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत होत असून परिसर भक्तिमय वातावरणानं गजबजलाय। पुण्याच्या खेड तालुक्यात शिकोजी बाबा यात्रा उत्साहात साजरी झाली। यावेळी ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला तसंच विविध खेळ खेळण्यात आले। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महिलांनी रिमिक्स गाण्यांवरती ठेका धरला। राणा दाम्पत्यानं प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला भेट दिली। यावेळी कुंभमेळ्यात त्यांनी गंगा स्नान केलं तसंच महाकुंभमेळ्यात आम्हाला यायला मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली। पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार आहे। ही विशेष रेल्वे पुणे, सातारा, दौंड, मिरज, सांगली आणि अहिल्यानगर मार्गे धावेल। 17 फेब्रुवारीपासून पुण्यातून कुंभमेळ्यासाठी ही विशेष गाडी धावेल।